नमस्कार, आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आता कालपासून पावसाला सुद्धा सुरुवात झाली आहे आणि पाऊस म्हटलं की आपल्याला काहीतरी गरम गरम भजी वगैरे खावीशे वाटतात। तर आज मी तुम्हाला मैदा बेसन काहीही न वापरता मस्त अशी भजी बनवून दाखवणार आहे। खूप टेस्टी भजी होतात ते आणि खायला सुद्धा खरंच खूप छान लागतात। सॉस सोबत किंवा चटणी सोबत सुद्धा हे भजी आपले खूप भारी लागतात। आपण जे बेसनचे मैद्याचे वगैरे भजी करतो त्याच्यापेक्षाही। तर आता कसे बनवायचे ते बघूयात। त्यासाठी इथे मी रवा घेतलेला आहे। तर रवा आपण जाड बारीक कोणताही घेतला चालेल, पण बारीक घेतला तर तो मिक्सरला फिरवायचा नाही, जाड घेतला तर तो मिक्सरला फिरवून घ्यायचा। तर रवा आता मी जाड रवा घेतलेला आहे, तर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे। पाऊण वाटी इतका रवा घेतलाय, तर पाऊण वाटी इतकेच पोहे घेतलेले आहेत। रवा आणि पोहे जे आहेत ते आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। तर आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊयात। तर आता इथे मी रवा आणि पोहे बारीक करून घेतलेला आहे बघा। तर आता एका बाउलमध्ये काढून घेऊयात। इथे बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्याने आपले भजी खूप छान कुरकुरीत होतात। त्यानंतर इथे 1 बटाटा किसून घेतलाय, 3-4 वेळा स्वच्छ पाण्यातून धुवून घेतलेला आहे। तर 1 बटाटा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये। त्यानंतर इथे मी 1 कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर, 1 मिरची आणि कढीपत्ता बारीक कापून घेतलेला आहे। हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं घालून घेतल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये मसाला घालून घेऊयात। तर आता इथे मी थोडंसं जिरं घालून घेतलेलं आहे। त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। जर आपल्याला मसाला घालायचा नसेल त्याऐवजी आपण काळी मिरी पावडर, चिली फ्लेक्स, पिझ्झा मिक्स वगैरे हे सर्व घालू शकतो। तर आता आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून बॅटर आपलं तयार करून घ्यायचं आहे। तर आपले हे जे भजी आहेत ना खरंच खूप टेस्टी बनतात आणि छान असे कुरकुरीत सुद्धा होतात। तर इथे बघा बॅटर मी आपलं तयार करून घेतलेलं आहे। एकदम सुद्धा पातळ नाही करायचं आहे, घट्ट ठेवायचं आहे थोडं। आणि आता आपल्याला ते 5-6 मिनिटं झाकून ठेवायचं, कारण रवा जो आहे तो चांगला फुलला गेला पाहिजे। तर इथे 6 मिनिटं झालेली आहेत। तर आता आपण चेक करूयात, आपला रवा चांगला फुलला गेलेला आहे, छान असं बॅटर सुद्धा तयार झालेलं आहे। तर आता आपल्या ह्याची भजी करून घ्यायची, तेल तापलेलं आहे। तर आता आपल्याला त्याच्यामध्ये आपले भजी सोडून घ्यायचे आहेत। खूप छान बनतात आपले हे रवा आणि पोह्याची भजी, म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये बेसन वगैरे काहीही वापरायची गरज लागत नाही आणि खायला सुद्धा मस्त असे कुरकुरीत लागतात। चटणी सोबत सुद्धा खूप भारी लागतात हे भजी। नाश्त्याला वगैरे सुट्टीच्या दिवशी मुलांना सुद्धा देऊ शकतो, मुलं पण फार आवडीने खातात। तर भजी जे आहेत ते आपल्याला चांगले मीडियम गॅसवरती दोन्ही बाजूनी चांगले खरपूस असे शेकवून घ्यायचे आहेत आणि अगदी झटपट होणारी रेसिपी आहे। म्हणजे आपल्या घरी जे साहित्य असतं त्याच साहित्यामध्ये पटकन बनवता येतं आपल्याला। तर इथे हे भजी बघा आपले शेकलेले आहेत, मीडियम गॅसवरती मी त्यांना चांगलं शेकवून घेतलेलं आहे। तर काढून घेऊयात। त्याच्यानंतर आपल्याला दुसरे भजी सुद्धा त्याच पद्धतीने शेकवून घ्यायचे सोडून। तर हे भजी आहेत ना, तुम्ही कधी काही असं पाऊस वगैरे खूप पडत असेल अशा वेळी पटकन बनवून देऊ शकता आणि गरम गरम तर खूपच छान लागतात। तर इथे हे सुद्धा भजी जे आपले आहेत ते चांगले दोन्ही बाजूने शेकवून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आपले जे सगळे भजी आहेत ते आपल्याला शेकवून घ्यायचे आहेत। बटाटा कांद्याचे तर भजी आपण नेहमी खातो, तर आज मी आपल्याला जे भजी दाखवलेले आहेत रवा आणि पोह्याचे ते तुम्ही करून बघा, खूप छान लागतात आणि एकदम कुरकुरीत सुद्धा होतात। तर हे भजी सुद्धा आपले चांगले शेकवून झालेले आहेत, ते सुद्धा काढून घेऊयात। तर इथे भजी मी प्लेटमध्ये घेतलेले आहेत, त्यासोबत सॉस आहे। तर मी तुम्हाला एक भजी तोडून सुद्धा दाखवलेला आहे। छान असे भजी आपले तयार होतात, आतून चांगले मस्त असे सॉफ्ट आणि वरून मस्त असे कुरकुरीत असे भजी आपले लागतात आणि पटकन बनवता येतात, म्हणजे आपल्या घरी असलेल्या साहित्यामध्ये आणि जास्त वेळ सुद्धा लागत नाही किंवा जास्त आपल्याला काही त्याच्यामध्ये घालायची सुद्धा गरज नाही। तर अशा पद्धतीने मस्तपैकी गरम गरम असे आपले रवा पोह्याचे हे भजी तयार आहेत। तुम्ही नक्की करून बघा। तर तुम्हाला आपली आजची ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील। आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।